वसुदेवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि गीताचिंतन। अध्याय 19 आपण बघत आहोत आणि विषय आहे ईश्वर प्राप्ती। ईश्वर प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, असंख्य मार्ग आहेत, किंवा स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की प्रत्येकाचा मार्ग हा त्याचा स्वतःचा असू शकतो। नाही, कारण आपण एरवीसुद्धा आपण कुठेही जाताना किंवा येताना आपला मार्ग ठरवतो। नाही, आता समजा इथेच यायचं आहे, कोणी सरळ येऊ शकतात, कोणी तिकडे जाऊन येऊ शकतात, कोणी इकडे जाऊन येऊ शकतात। इथे येण्याचे असे सगळ्यांनी गेटमध्ये आत यायला पाहिजे असं काही नाही आहे। कुणी आधी तिकडे गेलं, तिकडे गेलं, इकडे गेलं, मी तिकडे गेलोच नाही, इकडनंच आलो, कारण तो मार्ग आहे, रस्ता, पंथ। आणि हे पंथ प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो आणि त्यामध्ये अस्वाभाविक काहीच नाही आहे, त्याच्यामध्ये गैर किंवा चूक काहीच नाही आहे, ते बरोबर आहे। नाही, फक्त तो मान्य मार्ग असायला, सर्वमान्य, त्याला आपण शास्त्रीय मार्ग म्हणतो, तो शास्त्रीय असायला हवा। आता इथे यायला ते भिंतीवरून उडी मारून सुद्धा येता येऊ शकतं, नाही, गेटवरून उडी मारून सुद्धा येता येऊ शकतं, पण ते काही तो मार्ग नाही आहे, तो नाही, तो मार्गच असायला हवा। भिंत काही तिथे त्यासाठी केलेली नाही, येण्यासाठी नाही केलेली। त्यामुळे कोणत्याही मार्गाने तुम्ही जा का, परंतु तुम्हाला कुठे पोचायचं हे नक्की माहीत पाहिजे, आणि ज्या मार्गाने तुम्ही जाणार आहात तो मार्ग हा शास्त्रीय पाहिजे, की नाही, शास्त्रसंमत पाहिजे, की नाही, साधुसंमत पाहिजे, नाही, तरच तो मार्ग हा मार्ग होतो। पण साधारणतः वर्गीकरण केलं जातं, 4 मार्ग आहे, त्याची आपण इथे चर्चा करतो आहे। त्यातले विशेष करून 4 योग इथे येत आहे, त्याला समाधी योग म्हटलं आहे। समाधी म्हणजे ध्यान, चित्ताची एकतानता, एकाग्रता। चित्त नेहमी विचलित असतं, बेचैन असतं, की नाही, ते स्थिर होत नाही, शांत होत नाही, सुखी होत नाही, प्रसन्न नसतं आपलं चित्त। नाही, प्रसन्न चेतसो याशु बुद्धी अवतिष्ठते, भगवद्गीता म्हणते। नाही, ज्याचं चेत, बुद्धी, चित्त हे प्रसन्न असतं, बुद्धी अवतिष्ठते, बुद्धी लवकर स्थिर होते। बुद्धी म्हणजे बोध, ईश्वरबोध हा पटकन तिथे स्थिर रुजतो। नाही, जसं आपल्याला झाड लावायचं आहे तर आपण काय करतो, आधी गड्डा करतो, त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकतो, खत टाकतो, औषध टाकतो, आणि चांगली माती टाकतो, आणि मग व्यवस्थित ते पेरतो, उभं करतो झाड। असं काय करतो, सगळी त्याला अनुकूल अशी व्यवस्था करतो, जेणेकरून, आणि नंतर पाणी पण टाकतो, कुंपण लावतो, ट्री गार्ड लावतो। मग काय होईल, हे सगळं व्यवस्थित केलं तर तुमचं झाड व्यवस्थित वाढेल आणि मोठं होईल, आणि नंतर फळं येतील त्याला। तसंच जर तुमची बीजारोपण जर नीट असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी,
तुकाराम महाराज म्हणतात की नाही, जर सगळं व्यवस्थित असेल तर गोमटी म्हणजे छान फळं तुम्हाला मिळतील. शेवटी फळं तुम्हाला चांगली उपलब्ध होतील. म्हणून जर चित्त जर प्रसन्न असेल, स्थिर असेल, अविचलित असेल की नाही, काळजा, चिंता, विषण्णता, शोक, विषाद हे सगळे चित्ताचे दोष आहेत. अर्जुनाला विषाद झाला होता, दुःखी झालं त्याचं चित्त, विषण्ण झालं, उद्विग्न झालं आणि म्हणतो मला आता तो कर्मापासून दूर झाला, मला युद्ध नाही करायचं, मला लढायचं नाही आहे. लढणं काय आहे? एक कर्म आहे की नाही. पण तो अर्जुन म्हणतो मी लढणार नाही. तर म्हणते अरे लढणार नाही, तू लढू नको ना, आम्ही तुला कुठं म्हणतो लढू. गीतेमध्ये जरी युद्धस्व भारत म्हटलं आहे, तू युद्धाला सज्ज हो असं म्हटलेलं आहे, परंतु त्याचा अर्थ आहे तू स्वधर्माचं आचरण कर. युद्ध नाही. आपण कुठे युद्ध करतो? आपल्याला कुठे युद्ध करता येते? युद्ध करणारे फार कमी असतात. युद्ध म्हणजे शस्त्रास्त्र घेऊन उभे राहणारे आणि शत्रूला तोंड देणारे. युद्धश्चाप्य पलायनम असं गीतेमध्ये म्हटलं आहे. क्षत्रिय धर्म आहे तो. असं काय? युद्धस्य अपि च अपलायनम म्हणजे समोरून भडीमार होतो आहे अस्त्रांचा, शस्त्रांचा, आता आजच्या संदर्भामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा, तोफेच्या गोळ्यांचा. पण हा काय करतो? च अपि असूनसुद्धा अपलायन म्हणजे पळून जात नाही. कारण काय? तो सैनिक आहे आणि त्याला ते शिक्षण मिळालं आहे की तोंड द्यायचं, पळायचं नाही. अर्थात यशस्वीपणे माघार घेणं हे सुद्धा युद्धाचंच 5 त्याचे तत्त्व आहेत, फॅक्टर्स आहेत. त्यातला एक आहे यशस्वी माघार कशी घ्यायची. कधी कधी माघार घ्यावी लागते, पण माघार घेणं म्हणजे पळणं नव्हे की नाही. त्यात फरक आहे माघार घेणं आणि पळणंमध्ये. पण जो क्षत्रिय असेल, युद्ध असूनसुद्धा म्हणजे मारकाट चालली आहे, पण अपलायनम तो पळत नाही. तर ते स्वधर्म आहे. ते युद्ध नाही आहे. युद्ध बाहेरून दिसतं. आपण युद्ध नाही करत कारण आपल्याला युद्ध करणं माहीत नाही आहे. आपण इथं बसूनच काय युद्धस्य कथा रम्या म्हणतात संस्कृतमध्ये. युद्धाच्या गोष्टी ऐकायला खूप मजा वाटते. रम्य मन रमतं त्याच्यामध्ये. जर शिकारी कथा वाचायला छान वाटतात. वाघ येतो आहे समोरून, त्यांनी बांधूक मारली, तो वाघाने उडी मारली वगैरे वगैरे. कारण तिथे आपण नसतो. तिथं असलं की मात्र आपल्याला घाम फुटेल. त्या रम्य आहे, आपण तिथे नाही. म्हणून टी व्हीवर बघायला छान आहे. सगळे युद्ध चालू आहे, तिकडे पॅलेस्टाईन चालू आहे, इकडे युक्रेन चालू आहे, रशिया. ठीक आहे, आपण तिथे नाही आहे. आपण तिथे असलो की मग मात्र ते रम्य नाही आहे, ते फार भयानक आहे. पण अर्जुना, तू स्वधर्माचं आचरण कर. युद्ध नाही आहे, स्वधर्म आहे. तू क्षत्रिय आहे. युद्ध सगळं तुझं पूर्ण जीवनच युद्ध करण्यात गेलं आहे. त्याच्याप्रती तुझं मन आहे, त्याच्याप्रती शरीर आहे, तुझं स्किल आहे, तुझी कला आहे, तुझ्याकडे सगळंच काही आहे. महावीर आहे, शूरवीर आहे, योद्धा आहेस तू. सुधर्माचं कशाला सुधर्माचं करायचं? तुला परमप्राप्ती असं गीता म्हणते. परम आपनोती, तुला सर्वश्रेष्ठ फळ मिळेल तू स्वधर्माचं आचरण केलं तर. इथे त्याला चित्तशुद्धी म्हटलं आहे ठाकूरांनी. इथे त्याला चित्तशुद्धीचा खूप महत्त्वाचा विषय आहे. ईश्वराचं दर्शन कशानं होतं? म्हणजे कशामुळे होतं? काय केल्यानं ईश्वराचं दर्शन होतं? आज आपल्याला ईश्वर दर्शन म्हणजे नुसते शब्द आहेत. ईश्वर कोणतरी आहे आणि त्याचं दर्शन होतं. जसं आपण मंदिरात कशासाठी जातो? देवदर्शनासाठी जातो. आता दसरा येतो आहे, दसऱ्याला लोक देवदर्शनासाठी बाहेर पडतात. आणि दिवाळीमध्ये सुद्धा पहाटे जे अभ्यंग स्नान वगैरे त्यानंतर लोक पुष्कळ ठिकाणी देवाचं दर्शन करायला बागे पडतात. कुठे चालले हो? देवदर्शन करून येतो आहे. ते देवदर्शन असतं. म्हणजे आपण मंदिरात जातो, देवदर्शनासाठी जातो. तर म्हणजे दर्शन म्हणजे बघणं, प्रत्यक्ष बघणं, समोरासमोर बघणं. जसं मी तुम्हाला बघतो आहे, तुम्ही समोर बसले आहात, तुम्ही मला बघतात, मी तुम्हाला बघतो आहे. हे समोरासमोर बघणं त्याला दर्शन म्हणतात. दर्शन म्हणजे अनुभव आणि अनुभूती. म्हणून आपले सगळे शास्त्र दर्शन आहेत नाही. वेद सगळे दर्शनामध्ये परिवर्तित झालेले आहेत. षट दर्शन ज्याला म्हणतो आपण, 6 दर्शन आहेत. हे 6 दर्शन तुम्हाला काय सांगतात? अरे हे करा, तुम्हाला ते देवाचं दर्शन होईल आहे की नाही.
6 सिद्धांतांमधून तुम्हाला काय होतं? देवाचं दर्शन होतं, आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होते आणि दुःख संपतात. परमसुखाची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची समाप्ती, हे ध्येय आहे. म्हणजे देवाचं दर्शन म्हणजे काहीतरी अशी काहीतरी हवेतली गोष्ट नाही आहे किंवा ती काल्पनिक गोष्ट नाही आहे, ते प्रत्यक्ष आहे. तुमच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम्स असतील नसतील, येणारे असतील, सगळेच्या सगळे कारणासहित मुळापासून ते नष्ट होतात आणि मग पुढे पण होत नाही. कारण मृत्यूनंतर या जीवनातली दुःख सगळी संपली. शरीराला धरून असणारी, मनाला धरून असणारी सगळी, विशेष करून शरीराला धरून असणारी सगळी दुःख संपली. शरीरामध्ये बरेचसे समस्या आहेत, अडचणी आहेत की नाही. उपचार करून करून माणूस मिटाकुटीला आलेला आहे. पण एकदाचा श्वास थांबला की सगळंच थांबलं. मग ती सगळी दुःख संपलीत, दुःखाचा अंत झाला. परंतु पुन्हा जन्मात पुन्हा ती दुःख होतील ना. समस्या काय तेवढ्या वेळापुरती सुटली आहे ती. या जन्मापुरती ती समस्या सुटलेली आहे. कारण शरीरच नाही तर दुःख कशाला होणार आहे की नाही. जसं भूल दिल्यानंतर सर्जन सगळं कापाकापी करतो, आपल्याला काही समजत नाही आहे. कारण काय, भूल दिल्या गेलेली आहे, ॲनेस्थेशिया दिल्या गेलं आहे. आपल्याला काही समजत नाही काय करतो आहे तो करतो आहे. कारण काय, ती मृतवत अवस्था असते. तुमचा मेंदू पूर्णपणे तिथे थबकला असतो. तसंच मृत्यूनंतर सगळंच नाही, शरीरच नाही, मेंदू नाही, काहीच नाही. शरीरच पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. पण नष्ट झालं तरी ते पुन्हा निर्माण होणार. जसं आत्ता आहे ना तसंच पुन्हा निर्माण होणार. म्हणजे पुन्हा ते झालं, मानसिक दुःख, शारीरिक दुःख. म्हणजे दुःखाला काही अंत नाही आहे. असुखम लोकम इमम प्राप्य, या लोकात आलं की दुःख आहे. सुखसुद्धा दुःखासारखेच असतात, पण ती सुखासारखी वाटतात. खरी सुख या जगात नसतात. दुःख योनय एव ते गीता म्हणते. इथलं प्रत्येक कर्म दुःखाला उत्पन्न करणार असतं. सुंदर शब्द आहे, 5व्या अध्यायात आहे. दुःख योनय एव ते, दुःखाचं स्थान आहे, ती जागा आहे. दुःखालय म्हटलं गीतेमध्ये. दुःखालयम अशाश्वतम, जिथे अशाश्वत आहे, असत्य आहे, अनित्य आहे, त्याच्याशी तुमचा संपर्क आला की ते दुःख उत्पन्न करणारच. हा नियम आहे की नाही. ते फक्त जाणवत नाही आपल्याला किंवा बहुतेक वेळ जाणीव होऊ देत नाही. ती प्रकृतीची सगळी ती योजना आहे. नेचर त्याप्रमाणे. आता नेचर हा शब्द काही इतका उपयुक्त नीट शब्द नाही आहे तो, पण प्रकृती म्हणतो आपण. प्रकृतीची योजना आहे की ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जाणवत नाही आहे आणि म्हणूनच आपण त्या करतो. अशी हे जे इंद्रिय असतात त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर की नाही आपल्याला सुखाची एक जाणीव होते, पण ते सुख नसतं. कारण ते नंतर दुःख देणार असतं. फक्त त्यावेळी पुरतं मात्र तुम्हाला ते कळत नाही आहे. आणि कळलं असतं ना तर आपण गोष्टी केलीच नसते. जगामध्ये जेवढ्या गोष्टी करतो जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्या गोष्टी केल्याच नसतात. म्हणून ते सावध लोक असतात, त्यांना ते करतच नाही. इथे आणि प्रल्हादाचं उदाहरण दिलं आहे की नाही. इथे पण कुणाकुणात रागभक्ती आपोआप उत्पन्न होते. आपण ते तिन्ही वाक्य वाचून घेऊ. ती त्यांच्या स्वतः सिद्ध लहानपणापासूनच असते. लहानपणापासूनच ते ईश्वरासाठी रडतात, म्हणजे व्याकुळ होतात. उदाहरणार्थ प्रल्हाद. इथे प्रल्हादाचं उदाहरण बऱ्याच वेळा आलेलं आहे. उदाहरणार्थ प्रल्हाद. हा प्रल्हाद आपल्यापासून वेगळा कसा? प्रल्हाद म्हणजे एकच नाही, पुष्कळ लोक आहेत तसे. प्रल्हाद आपल्या सगळ्यांना माहितीतला आहे. प्रल्हाद आहे, नारद आहे, ध्रुव आहे, अशी मोठी लंबी यादी आहे. गीतेतही आहे. गीतेत जनकाद कर्मणैव संसिद्धी आस्थिता जनकादय असं म्हटलं आहे. आदय म्हणजे इत्यादी इत्यादी इत्यादी, एक दोन नाही आहे की नाही. भवो ज्ञानतपसा पूता मद्भाव मागता असंही म्हटलं की 10वा अध्याय. असे ज्ञानतपश्चर्या करून अनेक लोक अर्जुना पूता पावन झालेले आहेत. म्हणजे चित्तशुद्ध झाले, ते चित्तशुद्ध आहे.
त्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे. मद्भाव मागता, माझ्या भावाला पोहोचलेले आहेत म्हणजे मुक्त झालेले आहेत की नाही. असं काही एक दोघांचं उदाहरण नाही आहे की नाही. सध्या आपण नसू त्याच्यामध्ये, शक्य आहे की नाही. चित्तशुद्धी म्हणजे काय, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे की नाही. अशी काही कुठेतरी जाऊन थांबते. वचनामध्ये तिष्ठ, तिष्ठ म्हणजे थांबणं, थबकणं, उभं राहणं. कुठे उभं राहायचं, चालणं बंद कुठे. जिथे गीतेमधलं शांती परमाम, जिथे परमशांती मनामध्ये निर्माण होईल तिथे थांबणं म्हणजे ब्रह्मप्राप्ती किंवा अभयप्राप्ती. मनुष्य जेव्हा आपण गेल्या वेळी बघितलं भयमुक्त होईल आहे, त्याला भीतीच राहिलं नाही आहे. म्हणजे व्यक्तभीती नाही, दडलेली भीती नाही, कोणतीच भीती नाही आहे, आतही नाही बाहेर नाही आहे. त्याला भीतीचं काही कारणच नाही आहे. आपल्याला आता कुठे भीती वाटते, पण भीतीची कारणं मात्र बरीच आहेत. ती दडलेली आहे, ती उफाळून येते, बाहेर येते, केव्हाही बाहेर येते. कारण भीती बाहेर नाही, आत आहे, आपल्या मनात आहे. म्हणून चित्त हे कसं पाहिजे, आपलं त्यातल्या त्यात थोडं स्थिर पाहिजे. नाहीतर आपण पुढे जाऊ शकणार नाही. इथे चित्तशुद्ध म्हटलं आहे. थोडंसं आपण वेगळ्या प्रकारचा विचार केला. समजा तुम्ही इथे बसले सगळेजण आहे की नाही. आता हे बसले आहात म्हणजे काय, आपण असं म्हणूया एक चित्तशुद्ध आहे. चित्तशुद्ध आहे म्हणजे काय, तुम्ही ऐकू शकता आणि समजू पण शकता. त्याला शास्त्रामध्ये धारणाशक्ती म्हणतात. धारणा म्हणजे धरून ठेवणं. जसं जमीन पाण्याला धरून ठेवते, स्पंज पाण्याला धरून ठेवतो की नाही, असं धरून ठेवायला पाहिजे. जे काही आपण ऐकतो ते आपल्याला धरून ठेवता आलं पाहिजे. त्याला म्हणतात धारणा. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे 8 अंग आहेत. 8 अंग म्हणजे 8 अवयव, 8 प्रकारची विभागणी आहे त्या स्टेपला, यम नियमानंतर वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्याहार धारणा. प्रत्याहार म्हणजे सगळीकडनं मनाला गुंडाळ. मन इकडे पळत आहे, तिकडे पळत आहे, तिकडे पळत आहे, 10 दिशांना ते धावत आहे. त्यांना तिथे धावू न देणं त्याला म्हणतात प्रत्याहार. एका ठिकाणी केंद्रित करणं आणि त्याला धरून ठेवणं त्याला म्हणतात धारणं. ध्यान म्हणजे तिथेच राहू देणं. आणि समाधी म्हणजे आता ते बाहेर जातच नाही, स्थिर झालेलं आहे. त्याला अंतरंग सांगणं म्हणजे शेवटचे 4 अंग. त्यासाठी पहिले 4 अंगाचा यम नियम आसन प्राणायाम ही बाहेरची तयारी आहे. आतली तयारी ही आहे प्रत्याहार धारणा ध्यान समाधी की नाही. इथे की समाधीचाही उल्लेख आहे इथे. मग त्याला समाधी लागते. गीतेमध्ये समाधी आहे, समाधस्य केशव. समाधी शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे, समधी. पण इथे समाधी म्हणजे चित्त पूर्णपणे स्थिर झालं आहे. आपलं काही क्षणासाठी होऊ शकतं, शांत होऊ शकतं, स्थिर होऊ शकतं. पण आपण किती प्रयत्न केला ते पटकन ते पुन्हा अस्थिर होतं, चंचल होतं, दुसरेच काहीतरी विचार येतात. आपण किती सावध असलो तरी. निस्संग प्रज्ञा भवेत असं म्हटलं आहे मांडुक्य कारिकामध्ये. तुमचं चित्त शांत झाल्यानंतर आपण निस्संग होत नाही. निस्संग प्रज्ञा भवेत. तुम्ही तिथे निस्संग वाहनासक्त. आपण पटकन ते आपलं नास्वादे सुखं तत्र असं म्हटलं आहे. आपण त्याचा आस्वाद घ्यायला जातो. न आस्वादयेत सुखम तत्र. चित्त एकदम शांत झालं, स्थिर झालं आहे. होतं आपोआप कधी कधी एकदम स्थिर होऊन जातं. म्हणजे एरवी सतत मन बाहेर जातं, इकडे जातं, इकडे काही विचार येत राहतं. तुम्ही किती वेळ बसा, विचार येत राहतात. ती चित्त शांत होण्याची प्रक्रिया आहे की नाही. आपलं वाटतं बसलं की शांत झालं. ते आपण विवेकानं थोडेच आहोत काही की नाही. विवेकानं बसल्याबरोबर पटकन एकदम
स्थिर होऊन जायचे, शांत होऊन जायचे, समाधीत जायचे. ते ठाकूरांचा प्रश्न नाही. तिथं बोलता बोलता, चालता चालता, हास्य विनोद करता करता एकदम समाधीत जायचे. त्यांना समाधी जाण्याचं काही कारणच लागायचं नाही. आई आता खाली उतर, खाली उतर, मला आंघोळ करायची आहे, अजून माझी आंघोळ नाही झाली, जेवण नाही झालं, आता मला खाली, म्हणजे त्यांना सारखं सारखं म्हणावं लागायचं, आता मला काहीच होत नाही आहे. मग त्यांचं चित्त खाली यायचंच नाही, समाधीतून खाली यायचंच नाही. ही उदाहरणं कशासाठी? अशी अवस्था असते, आपल्याकडे नाही आहे ती, पण अशी अवस्था असते, माहीत असणं फार महत्त्वाचं आहे की नाही. ते त्या गोष्टी आपल्याला मदत करतात. आपल्याला जर कळलं की हे शक्यता आहेत, तर त्याचा मनावर चांगला अनुकूल परिणाम होतो, सकारात्मक परिणाम होतो की नाही. तुम्ही ते बसले आहात म्हणजे काय, हा सकारात्मक परिणाम झाला आहे. यालाच आपण धारणा म्हणतो. तुम्ही धारणा करू शकता. धारणा करून शायद इथं बसणारच नाही, काही समजणारच नाही की नाही. इथे म्हटलं आहे की भक्ती असेल, ईश्वरावर प्रेम असेल, जोपर्यंत त्याच्याविषयी म्हणजे ईश्वराविषयी चित्तात प्रीती उत्पन्न होत नाही, तोपर्यंतची भक्ती म्हणजे अपक्व भक्ती, म्हणजे कच्ची भक्ती, न पिकलेली, अपक्व. वर म्हटलं आहे पण म्हणून कसल्याही सवंग भक्तीने ईश्वराचा लाभ होतो असे मात्र नव्हे. सगळ्या शास्त्र संतांनी सांगितलं आहे की नाही, भक्तीशिवाय काय होत नाही. सगळ्या ग्रंथांमध्ये तेच लिहिलं आहे की नाही, उपनिषदात तेच लिहिलं आहे की नाही. त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. प्रेमाशिवाय काहीच होत नाही की नाही. आपण जोडले जातो, प्रेमाने जोडले जातो ना की नाही. आपण या देशाशी जोडले गेले आहो, कशामुळे जोडले गेले आहो? प्रेमाने जोडले गेले आहोत. देशप्रेम, राष्ट्रप्रेम वगैरे आपण म्हणतो आहे की नाही. व्यक्तीशी कसे जोडले जातो? प्रेमाने जोडले जातो. कशाशी जोडले जायला एक धागा लागत असतो, तो धागा असतो प्रेमाचा आहे की नाही. त्यामुळे प्रेम म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आहे. त्या आपण प्रेम म्हणा, भक्ती म्हणा, अनुराग म्हणा, एकच शब्द आहेत. ते सगळे एकच अर्थबोध करतात, एकाच प्रकारचा अर्थबोध करतात की नाही. पण सवंग म्हणजे काय? त्याला प्रेम म्हणतात, पण ते प्रेम नाही आहे. प्रेमासारखं दिसतं आहे, त्याला सवंग म्हणतात. फार स्वस्त आहे की नाही. ती खरी भक्ती नव्हे, खरं देशप्रेम नव्हे. आहे काहीतरी बाहेरून दिसतं देशप्रेम आहे, पण स्वार्थ जागा झाला की तो स्वार्थ समोर येतो. देशप्रेम गेलं कुठंतरी, उडत गेलं, त्याचा काही संबंध नसतो. बाहेरून दाखवायला मात्र का बा आम्ही किती, हा माणूस किती देशप्रेमी आहे की नाही. केव्हा कळेल? जेव्हा त्याचा स्वार्थ त्याला होईल, ते देशप्रेम काही नाही, तो विसरून जाईल तो की नाही. तसंच ईश्वर प्रेमसुद्धा बाहेरून हा किती ईश्वर प्रेम आहे, पण तसं आलं काही ईश्वर प्रेम काही नाही. असं काही नुसतं ते काही दिसणार होतं, थोडंफार असेल नसेल, पण खरं प्रेम तसं नसतं. जसं प्रल्हादाचं प्रेम होतं, ते काही दाखवण्यासाठी नव्हतं की नाही. जे काही चरित्र तुम्हाला माहिती आहे प्रल्हादाचं, भागवतामध्ये आहे, विस्ताराने आहे. आपलं असं म्हणता येत नाही. ते छोट्याशा बालवयातसुद्धा त्याचं जे प्रेम होतं ते काही दाखवण्यासाठी होतं नाही, एवढं दिसत नाही की नाही. म्हणून तो महाभक्त, भक्तराज म्हणतात प्रल्हादाला, कारण त्यात कुठे दाखवण्याचा भाग नव्हताच. लोकांनी बघावं, मला म्हणावं किती मोठा भक्त आहे हा, असं कुठे काही दिसत नाही. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. वंडरफुल आहे ते की नाही. कोणतीच ऐशना नाही. त्या लोकेशना सगळ्यात मोठी असते. लोकांनी त्याची दखल घ्यावी, त्याला लोकेशना म्हणतात. लोकेशनायाश्च वित्थाय भिक्षाचर्यं चरंती, उपनिषद म्हणतात आणि त्याचाही त्याग करून त्याच्यावर जात होतो. आणि मग काहीच नको असते त्याला. भिक्षाचर्यं चरंती, त्याला फक्त भिक्षा पाहिजे असते, कृपेची भिक्षा. भिक्षा म्हणजे उदरनिर्वाह, आजीविका, पोट भरण्यासाठी. भिक्षा दुसरा अर्थ कृपेची भिक्षा की नाही. देवानी फक्त आमच्यावर कृपा करावी, बाकी मला जगायचं पण नाही आहे. जगणं म्हणजे भिक्षेवर कोणी जगणं इच्छितो काय? कोणी जगत नाही, इच्छित नाही की नाही. परंतु तयारी आहे त्याची. ईश्वराची कृपा व्हावी, त्याची भिक्षा कृपेची भिक्षा मिळावी नाही. ते अन्नपूर्णा स्तोत्र आहे, भिक्षा अंदेही द्या. अन्नपूर्णेला शंकराचार्यांनी ज्ञानवैराग्य भिक्षार्थ असं म्हटलं आहे. ज्ञानवैराग्याची मला भिक्षा द्यावी
असं म्हटलं आहे त्या स्तोत्रामध्ये. स्वामी विवेकानंद जेव्हा विद्या हे होते, युवक होते, ठाकूरांकडे जायचे, त्यांनी देवीकडे 4दा गेले, 3दा गेलेत ते. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचा अभाव होता. खायला नव्हतं, प्यायला काहीच नव्हतं, सगळं अगदी अन्नान्न दशा होती. पण ते काही 3ही वेळा काही मागू शकले नाहीत. मला काहीतरी कपडे पाहिजे, अन्न पाहिजे वगैरे वगैरे जे आपण मागू शकतो ते काही मागू शकले नाही की नाही. ते देवीकडे गेले कशाला होते? भिक्षा मागायला गेले होते. याचक आहेत ना ते. याचक हा मागणारा असतो, याचना करणारा असतो. त्यांनी याचना काय केली, भिक्षा काय मागितली देवीकडे की त्याला आई मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, प्रेम दे वगैरे वगैरे, बाकी काही नको. अरे पण तिची आत्ताची अडचण काय आहे? इमिजिएट प्रॉब्लेम काय आहे? इमिजिएट प्रॉब्लेम आहे काहीच नाही आहे घरी, सगळे भांडे रिकामे आहेत, दुपारची वेळ कशी भागवायची हा प्रॉब्लेम आहे. मग ते आधी मागा ना, आधी हे तर उद्या ना. इमिजिएट प्रॉब्लेम काय आहे? तो इमिजिएट प्रॉब्लेम आहे, पण तो प्रॉब्लेम चित्तशुद्धी आहे ती, आहे की नाही. श्रीरामकृष्ण म्हणतात मी काही दुसरे मागू शकणार नाही. हे कधी मी मागितलंच नाही देवाकडे. मी कधी आईकडे तुम्ही माझ्यातर्फे मागा म्हणजे मला नाही मागता येत. ते आजारी होते, ते म्हणतात शशधर तर्कचूडामणी होते, पंडित होते. ते म्हणतात की तुमचेसारखे योगी जर शरीरावर थोडंसं मन केंद्रित रोगावर, तर तुमचा रोग बरा होऊन जाईल. ते म्हणते मग असं मला करता येत नाही. जे मन देवाला दिलं आहे ते मन काढून या हाडापिंजरा काय शरीरावर द्यायचं, ते मला काही जमत नाही. ते पंडित निघून गेले. मग हे लोक होते सगळे, नरेंद्र वगैरे सगळे त्यांचे तरुण शिष्य, त्यांच्या मागे लागले, तुम्ही तर करा. अरे मला असं करता येत नाही, मी असं करू मागत नाही, काही मागत नाही अशा गोष्टीसाठी, तुच्छ गोष्टी मागत नाही देवाला. मी देवीला फक्त शुद्ध भक्ती मागितली, बाकी काहीच मागितलं नाही. तुम्ही त्यांच्या प्रार्थना बघा, आई मला फक्त शुद्ध भक्ती होईल, मला काहीच नको दुसरं. हे ज्ञान दे, अज्ञान घे, हे धर्म घे, अधर्म घे, शुची घे, अशुची घे, मला फक्त शुद्ध भक्ती दे. पुष्कळ ठिकाणी वचनामृतात त्याचा उल्लेख येतो. मला दुसरं तिसरं काही नको, नाही मला काही मागता येत नाही. मग आमच्यासाठी मागा, तुम्ही आम्हाला हवे आहात, नाही आमच्यासाठी जगा तुम्ही. तुम्हाला नको आहे तुम्हाला जगणं, तर आमच्यासाठी जगा. पण ते मला जमत नाही आहे, मला काहीच मागणे नाही. खूप त्यांनी आग्रह केला, त्यांच्या अगदी मागेच लागले. ठीक आहे बघतो. मग थोड्या वेळाने पुन्हा नरेंद्र गेले, काय मागितलं की नाही, सांगितलं की नाही? म्हणजे सांगितलं. मग आई काय म्हणाली, जगदंबा काय म्हणाली? ती म्हणाली, मी त्यांना असं म्हटलं नाही की मला ठीक करून दे, कारण तसं मला म्हणता येत नाही. ते म्हणाल की आई माझ्या गळ्यामध्ये खूप आहे, मला काही खाता येत नाही. त्यांच्या गळ्याला कॅन्सर झाला होता. त्या काळामध्ये काही उपचार नव्हते, आताचे जसे उपलब्ध आहेत. आई मला खाता येत नाही, म्हणजे याचा अर्थ एकच झाला, माझा रोग बरा करून नाही म्हणजे मला खाता येईल. डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली तर म्हटलंच. तर ते आई काय म्हणाली, मग काय म्हणाली आई? आई म्हणाली काय तू एवढ्या लोकांसमोर खाऊ शकत नाही, हे लोक खातात आहे म्हणजे काय, म्हणजे अद्वैत बोध येतो. मग मला लाज वाटली, मी चूप झालो. मग काही पुन्हा म्हणू शकलो नाही, आहे की नाही. म्हणजे तर्क नाही, आपण तर्क केला असता, आपल्यासारखे असते तर्क केला असता, आहे की नाही. हे खातात मी कुठं खातो आहे की नाही. यांचं खाणं झालं म्हणजे माझं खाणं थोडंच झालं काय, असं आपण बरेच तर्क करू. आपण हुशार आहोत तर्क करण्यामध्ये, की नाही. पण ते श्रीरामकृष्ण तर्क नाही करू शकले. ते म्हणे चूप बसलं, मला लाज वाटली. अरे मी काय म्हणतात त्या अश्वत्थामा हतो वा नरो वा कुंजरो वा, हत्ती मेला की अश्वत्थामा मेला, महाभारतात आहे ना, आहे की नाही. अर्धसत्य बोलला धर्म युधिष्ठिर, की नाही. तसं काही नाही करतायत, आहे की नाही. याचं कारण प्रेम आहे, की नाही. हे ईश्वर प्रेम आहे. जसं स्वामी विवेकानंद मागूच शकले नाहीत काहीच, ते ईश्वर प्रेमात. प्रल्हाद काही मागूच शकला नाही. देवाने म्हटलं तू वर माग. त्यांनी मागितलं माझ्या वडिलांना जरा सद्गती द्या, म्हणजे जन्मभर वडिलांनी त्याचा छळ केला विविध प्रकारे, पण त्याचा काही राग नाही आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च गीता म्हणते. काहीच नाही आहे, कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे वडिलांविषयी. वडिलांनी मला एवढं छळलं, मला मारण्याचे इतके प्रयत्न केले,
त्याचं काही नाही झालं तरी राग एक म्हणजे पुण्याची गोष्ट आहे, बघतो त्या आश्रमाचे, मुलीने काहीतरी आगळी केली, वडिलांनी त्याला एक थापड देऊन दिली मुलीला. मुलगी असेल 15-20 वर्षाची काहीतरी, जुनी गोष्ट आहे, 20 वर्ष 25 वर्ष झाले असेल आता. तर ती मुलगी वडिलांशी बोलतच नाही. यार म्हटलं असं काय, तू वडील आहे तुझे, मारले तर काय, आणि त्यांना आणखी दुसरे थप्पड मारा म्हणायचं की नाही. वडिलांचा तो अधिकार आहे की नाही, ती भाग्याची गोष्ट आहे, कृपा आहे ती वडिलांची. तुला इथे आपलं मांडतात की तुला कोणा थापड काय कोणालाही मारता येतं काय नाही, कोणावरही रागवता येतं काय नाही. आपल्या माणसावरच रागवता येतं, आपल्या माणूस शिक्षा करता येते. पण ते या मुलीला काही केलं. ती मुलगी मोठी झाली, लग्न झालं, सगळं झालं, आता ते मोठं कुटुंब असेल तिचं, परंतु तिला काही केला तो अपमान आहे. तिला वाटलं अपमान झाला, आणि तो अपमान ती आता वडील गेले तिचे, आहे की नाही. पण ती काही जन्मभर विसरत नाही, विसरलीच नाही ती. हे तमोगुण आहे की नाही, याला तमोगुण म्हणतात. प्रल्हाद बघा, हा शुद्ध सत्वगुण, याला शुद्ध सत्वगुण म्हणतात की नाही. सत्वगुण आहे, त्याच्यातला रज आहे, तो सुद्धा शुद्ध झालेला आहे, तो पण गाळला आहे. सत्वमध्ये सुद्धा रजगुण असतो आणि तिथून तोही गेला. आता काही शुद्ध, त्याला शुद्ध सत्व, सत्वसंशुद्धी गीतेमध्ये म्हटलं आहे. अभयम सत्वसंशुद्धी योग वगैरे 16 अध्याय सुरुवात तशी आहे. हा इतका शुद्ध आहे प्रल्हाद की त्याच्या मनामध्ये कोणतीही विरोधी भावना येतच नाही, आणि म्हणून त्याला संपूर्ण चित्तशुद्धी म्हटलं आहे. म्हणजे प्रक्रिया कशी आहे, हळूहळू तुम्ही लायक होत जाता, तुमची योग्यता वाढत जाते. नाही तर आपलं काय ते एकदम काहीतरी घडलं पाहिजे, कोणीतरी हात ठेवला पाहिजे, मग आपल्याला काय एकदम समाधी मिळाली पाहिजे, त्याला काही शास्त्रात मान्यता नाही आहे की नाही. विवेकानंदांना श्रीरामकृष्ण स्पर्श केला आणि ते एकदम समाधीमध्ये गेले की नाही. मग तसंच आम्हाला एखादं कोणतरी मिळलं पाहिजे. विवेकानंद होते ते की नाही, ते काही चित्त शुद्धच होतं त्यांचं. ते सप्तर्षीमधले होते, त्यांना तिथे बघितलं आहे. त्यांना श्रीरामकृष्ण इथे आणलं, या पृथ्वीवर आणलं कार्यासाठी की नाही. त्याची तुलना इतरांशी कशी काय होऊ शकणार की नाही, कसं शक्य आहे. मग आपल्या बाबतीत काय, धारणा, क्रममुक्ती, ज्याला क्रममुक्ती म्हणतात की नाही. एकदम मुक्त नाही, हळूहळू क्रमशः मुक्त होतो आपण. प्रत्येक दिवशी थोडं थोडं मुक्त होतो, म्हणजे मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल होते की नाही. आणि आपल्याला खूप दूरचा प्रवास करायचा आहे. जसं आता वारीला लोक जातात पंढरपूरला, विविध ठिकाणाहून दररोज थोडा थोडा एक टप्पा पार करतात की नाही. पण शेवटी जाऊन पोचतात मुक्कामाला शेवटच्या. त्याला आपण त्याला वाटचाल म्हणतो, म्हणजे वाटेवरची चालणं, त्याला वाटचाल म्हणतो. वाट पकडली आहे, त्याच्यावर चालतो आहे. पोचायला थोडा वेळ लागेल, जितका लागायचा तितका लागेल, पण चालणार आपलं चालू आहे. आपण एक तर थांबलो नाही आहे, बसलो नाही आहे, किंवा आपण विरुद्ध दिशेला जात नाही आहे. योग्य दिशेने आपली वाटचाल, त्यातला हा टप्पा आहे काय, धारणा. हां, नाहीतर भक्ती नसेल, जोपर्यंत त्याच्या ठाई चित्तात प्रीती उत्पन्न होत नाही, तोपर्यंतची भक्ती म्हणजे अपक्व भक्ती, कच्ची भक्ती, सवंग भक्ती, वरती लिहिलं आहे. त्याचे ठाई प्रेम उत्पन्न झाल्यानंतरची भक्तीच म्हणायची खरी भक्ती. ही खरी भक्ती आहे, म्हणजे ही भक्ती तुम्हाला काहीतरी रिझल्ट दिला आहे, खरी रिझल्ट दिले. जसं आपण म्हणतो धारणाशक्ती, तुम्ही ऐकू शकता, समजू शकता आणि त्याचं ॲप्रिशिएट करू शकता, याला आपला काहीतरी फायदा होतो आहे असं तुम्हाला वाटतं आहे. नाही तर माणूस कशाला त्याच्या वाटेला जाईल आहे नाही. ज्यातून आपल्याला काही मिळत नाही त्याच्या वाटेला माणूस जात नाही. आपण वाटेला जातो याचा अर्थ आपण त्याच्यातून काहीतरी आपल्याला ते सार्थक आहे, निरर्थक नाही आहे, ही आपली धारणा फार मोठी आहे. नाही ते श्रीराम स्वामी विवेकानंद कोणाला घेऊन यायचे, अरे मला ठाकूरांनी कृपा केली आहे, माझ्या मित्रांना पण कृपा करतील. ते म्हणते काय असे कोणाला काही घेऊन येतो रे, हे सोम्यागोम्या आहे, त्यांना काही घेऊ नको, यांना काही होणार नाही. फार छान आहे लीला प्रसंगामध्ये की नाही. स्वामी मला काही समजायचं नाही यात काय आहे, मग नंतर मला समजायला लागलं या जन्मात त्यांचं काही होणार नाही असं वर्णन आहे की नाही. अरे त्याच्या नादी लोक देत ज्या जन्मात त्याचं काहीच होणार नाही.
वगैरे ते चांगलं वर्णन केलं, ते सांगण्यासारखं नाही ते. पण ते स्वामींना तसं वाटत नव्हतं. मग त्यांना हळूहळू ते असं वर्णन आहे, हळूहळू त्यांना कळायला लागलं की हे मी बरोबर, माझं चूक आहे, त्यांचंच बरोबर आहे की नाही. असं कसं शक्य आहे की मला जमतं आहे त्यांना न जमायला काय झालं? कोणालाही जमू शकतं. आपलं मन सांगतं अरे त्यात काय, मला लवकर जमलं, त्यांना उशिरा जमेल, पण जमायला तर पाहिजे. नाही तसं नाही आहे ते म्हणते या जन्मात त्यांचं काय होणार नाही वगैरे. कारण काय, आता तिथे काय सोडून इथं धारणाशक्ती येईल आहे की नाही. कारण तिथे इथे सांगण्यासारखं नाही ते, पण त्याची धारणाशक्ती शून्य आहे. म्हणजे तिथे वळणारच नाहीत ते की नाही. तुम्ही वळलीच नाही तर तुम्हाला काही मिळण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणून ते म्हणतात ज्याची भक्ती कच्ची. आता कच्ची भक्ती म्हणजे जे काय समजायचं समजून घ्या. कच्ची गोष्ट जी असते ना त्याचा काही आपला विशेष उपयोग होत नाही. कोणती गोष्टीची कच्ची असते, जसं दोरी कच्ची आहे, त्या कच्च्या दोरीने काही तुम्ही पकडून तुम्ही जिन्यावरती जाऊ शकणार नाही, गच्चीवर छतावर जाऊ शकणार नाही. आणि आधी आपण पक्की दोरी बघतो. तानाजी सिंहगड चढून गेले होते, पक्की दोरी होती ती, म्हणून ते वरपर्यंत पोहोचू शकले, गडावर पोहोचू शकले. कोंडाणा पक्की दोरी पाहिजे, कोणती गोष्ट पक्की पाहिजे. मग प्रेम पण पक्कं पाहिजे, भक्ती पण पक्की पाहिजे. नाही जी पक्की नाही ती कच्ची असं आपण म्हणूया. कारण हे कच्ची काय आणि पक्की काय पण थोडा घोळ होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो. नेमकं पक्की काय, नेमकं किती पक्की म्हणायची, किती कच्ची म्हणायची, याचं काही मापदंड काही नाही आहे. पण मापदंड म्हणजे तुम्हाला समजायचं असेल तर इथं समजा हा मापदंड द्या. तो म्हणजे ज्याची भक्ती कच्ची असते तो कशावरून कच्ची भक्ती आहे. आणि कॉन्ट्रास्टमध्ये पक्की कशावरून आहे, आई पुन्हा मुद्दा आलाच ना. कच्ची आहे मग पक्की काय आहे, पक्की आहे म्हणजे कच्ची काय आहे की नाही. याचे काही मापदंड असायला पाहिजे, क्रायटेरिया असायला पाहिजे. काय आहे ते इथे छान आहे, म्हणजे आपल्याला सहज समजण्यासारखं आहे. तो आध्यात्मिक गोष्टी, उपदेश वगैरेंची धारणा करू शकते. फार सुंदर आहे की नाही. कारण आपल्यालाही समजत नाही पुष्कळ गोष्टी, इतरांच्या बाबतीतल्या समजत नाही, स्वतःच्या बाबतीतलं समजत नाही. पुष्कळच्या गोष्टीची आपल्याला कल्पना येत नाही. त्याच्यासाठी खूप वाचन, ऐकणं, ग्रंथ, स्वाध्याय, चिंतन, मनन याची आवश्यकता असते की नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजताना सूक्ष्म गोष्टी नाही समजत आपल्याला. हा विषय अतिसूक्ष्म आहे. भगवद्गीता अतिसूक्ष्म विषय आहे तो. म्हणून शंकराचार्यांनी दुर्विज्ञेय अर्थ म्हटलं आहे. उपोद्घातामध्ये भाष्य लिहिताना सुरुवातीलाच म्हटलं आहे की नाही. समस्त पुरुषार्थ समस्त वेदार्थ सार संग्रहभूत. गीता म्हणजे सगळ्या वेदांचा अर्थाचं सार काढून त्याचा संग्रह केला एकत्र, त्याला गीता म्हटलं आहे. शंकराचार्य म्हणतात की नाही. तद विवरणे समस्त पुरुषार्थ सिद्धी ही. तुम्ही जे त्याचं अध्ययन केलं तर सगळ्या पुरुषार्थांची सिद्धी होईल आहे, यशस्वी व्हाल तुम्ही. धर्म अर्थ काम हे 4 पुरुषार्थ आहेत. मोक्ष की नाही. अद्देशते च यैवं धर्म्यं संवादमावयोः. अर्जुना, आपल्या दोघांमधला संवाद जो आहे हा धर्म्य संवाद आहे, अधर्म संवाद नाही आहे. धर्माने भरलेला आहे म्हणजे योग्य आहे, शास्त्रीय संमत आहे, पूर्ण 100% शास्त्रीय संमत आहे. ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. माझी मती काय समजेन, जो माझं अध्ययन करतो ना या गीतेचं, मी काय समजेन, इष्टस्यामे मतिः. माझ्या मनाने, माझ्या कल्पनेप्रमाणे म्हणा की माझ्या निर्णयाप्रमाणे म्हणा, इष्टस्यामी मी, तो माझं ज्ञानयज्ञानी पूजन करतो आहे. काय वंडरफुल कल्पना आहे बघा की नाही. आपण यज्ञ करतो देवाला संतुष्ट करण्यासाठी, तो ज्ञानयज्ञानी माझं पूजन तेनाहम इष्टस्यामी मिती. तो माझा अतिशय प्रिय आहे, त्याच्याहून प्रिय कोणी दुसराच नाही, कोणी होणार नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा किती महत्त्वाचं असतं हे. कारण ह्या गोष्टी खूप सूक्ष्म असतात, त्याचे लक्षात येत नाही, त्याचे अर्थ लक्षात येत नाही. पण आपल्याला समजत नाही म्हणून चूप बसले तर पुढची वाटचाल तुमची थांबली. म्हणजे ही सतत चालणारी प्रक्रिया. म्हणून म्हणतात
मग पक्व भक्ती म्हणजे काय आणि अपक्व भक्ती कच्ची भक्ती म्हणजे काय, सवंग भक्ती म्हणजे काय, उदाहरण आहे प्रल्हाद वगैरे नाही. धारणा, उपदेश, आध्यात्मिक उपदेशाची धारणा की नाही, गोष्टी, उपदेश, त्याचे अर्थ कळणं, भक्ती परिपक्व झाल्यानंतरच यथार्थ धारणा होऊ शकते. म्हणजे जर थोडीफार समजत असेल, धारणा होत असेल, त्याचा अर्थ काय, आपली काही एवढी कच्ची भक्ती नाही आहे. हे फक्त म्हणजे अहंकारासाठी नाही आहे, पण कच्ची नाही एवढी, नाही तर काय आपला विश्वासच चालला जाईल, आत्मविश्वासच गायब होऊन जाईल की नाही. त्याला गीतेमध्ये संशय म्हटलं आहे, संशयात्मा विनश्यती की नाही. आपल्या मनात संशय आला, विश्वासच गेला, मग आपण पुढे कसं जाणार की नाही. 4था अध्यायाचा शेवटला तो श्लोक आहे तो आहे की नाही. त्याचं छाडून टाकतो संशय, संशय आत्मा, आणि उठ उभा राहा. तू युद्धच करू शकणार नाही, तू साधनाच करू शकणार नाही, स्वधर्मच करू शकणार नाही तुमच्या मन संशयाने भरलेलं असलं तर की नाही. ते तलवारीने छाटून टाक, कापून टाक, नाही छाटून टाक म्हटलं आहे, आणि उठ उभा हो, हा संशय काढून टाक. म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्या मार्गावर चालता हा मार्ग जातो की नाही शेवटपर्यंत हेच माहीत नसो मला. तुम्ही नेहमीच काय राहणार, द्विधा मनस्थितीत राहणार. कधी समोर जाणार, कधी मागे जाणार, कधी इकडे जाणार, कधी तिकडे जाणार. पण याचं कारण काय, धारणा होत नाही आहे, मन संशयी आहे. संशय आत्मा विनश्यती, गीता म्हणते तो तर त्याचा तर नाशच होतो, त्याला काही इकडेही मिळत नाही तिकडेही मिळत नाही. तस्मात् अज्ञानसंभूतं हृस्तं ज्ञानासीना आत्मना चित्वैनं संशयं योगम आतिष्ठोत्तिष्ठ भारत. एनं संशयं चित्वा, या संशयाला छाडून टाका. चित्वैनं संशयं योगम आतिष्ठो, योगामध्ये आतिष्ठो, भगवत प्रेमामध्ये तो स्थिर हो. संशय तुझा मार्ग रोधू नये, संशयाने तुमचा मार्ग थांबवू नये. कसा नाही थांबणार, योग आतिष्ठ, भगवत प्रेमामध्ये तू स्थिर हो. आणि तिथे झाल्यानंतर काय, चुप बसू नको. योगमातिष्ठ उत्तिष्ठ भारत, अर्जुना उठ आणि स्वधर्माचं आचरण कर आहे की नाही. स्वधर्माचं आचरण केलं म्हणजे प्रेम संपलं, भक्ती संपली, आता तुम्ही स्वधर्मा असं नाही. तू युद्ध करतो आहे म्हणजे भगवत प्रेमापोटी करतो आहे, तू देवाचं काम करतो आहे. देवाचा जो खेळ आहे, लीला आहे, त्याच्यातला तू एक सदस्य आहे. युद्ध देव करतो आहे, पण युद्ध करताय देवाला करू द्या, मला काय करायचं आहे, मी बसतो बघायला, क्रिकेटची मॅच बघतोय, तसं नाही. तर तू प्रत्यक्ष तिथे देवाच्या ह्याच्यात कर. देव करणार युद्ध, ते जिंकून देणार. मया हतास्त्वं जहिमा वितिष्ठा युद्धस्वजेता शिरणे सपत्नान. मी युद्ध जिंकून देतो, दिलं आहे तुला, देतोय नाही, जिंकून दिलेलं आहे असं म्हणतं. जहिमा, शोक करू नकोस. काय होईल युद्धाचा परिणाम, युद्धाचं जिंकलं, युद्धाचा परिणाम सांगतो तुला ना आत्ताच मी की नाही. युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याचा परिणाम मी तुला आत्ताच सांगतो आहे. काय बघा, जिथे कुठे तू जिंकशील किंवा अर्जुन म्हणतो मी जिंकेल की नाही जिंकणार मला सांगता येईल. पहिल्या अध्यायामध्ये आहे, 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात तू जिंकला आहे, मी सांगतो तुला काय जिंकलं आहे. हे लोक आहेत ना, हे जिवंत आहेत, कसं जिंकेल मी. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णन तथा अन्यानपि योधवीरान मया हता. हा माझ्याकडनं मारले गेले आहे, युद्ध अजून प्रारंभच झालं नाही आहे. ते म्हणतात भीष्मही मेले आहे, द्रोणंच भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णंच तथा ज्ञानपि योधवीरान. हे सगळे मुख्य ते न मरणारे अजिंक्य आहेत. ते जयद्रथ न मरणार होता, त्याला बर होता त्याच्या वडिलांना की नाही. कर्ण एक महावीर होता, योद्धा होता. हे कसे मरणारे सगळ्यांना चिंता होती. आता मेल्याशिवाय युद्ध कसं जिंकणार की नाही. ते म्हणतात अरे मया, तृतीय अभिव्यक्ती आहे, मया हता, माझ्याकडून मारले गेले आहेत. जहिमा व्यथिष्ठा, तू दुःख कशाला करतोस, मेलेत की ते, मरणार नाही, मेले. मया हता, माझ्याकडनं आधीच मारले गेले आहे, तुला दिसतात आहे ते मेलेले उभे आहेत, असंच अर्थ होईल त्याचा. मया हाता आहे ते उभे आहेत की अजून सगळे, युद्धच प्रारंभ झालं नाही आहे, सगळे अर्थात धनुष्य घेऊन उभे आहेत. जसं तू उभा आहे तसं ते उभे आहेत. पण बघा, मया आता माझ्याहून मारले, तू शोक करू नको.
युद्धस्व जेतासी, तू युद्ध कर, युद्धाला जुंप, तुला स्वतःला जुंपून घे. जेतासी रणे सपत्नान, रणे सपत्नान जेतासी. ह्या सगळ्या शत्रूंना तू मारून जिंकणार. कशाच्या आधारावर म्हणता काय? भविष्याचं आपण काय सांगू शकतो? आपण नाही सांगू शकत, देव सांगू शकतो. आपली ती नाही आहे, विषाद नाही आहे की नाही, पण देव सांगू शकतो. सर्वज्ञ, तिन्ही काळाचं ज्ञान असतं त्याला की नाही. देवाला सगळं समजतं. म्हणून अगदी खात्रीपूर्वक सांगतो, काय काळजी करू नकोस. म्हणजे याचा अर्थ काय? तू युद्ध नाही करणार, तू स्वधर्माचं आचरण करणार की नाही. माझी जी लीला हा खेळ आहे, युद्ध हा खेळ आहे, या खेळात तू भाग घेणार. पण तू भाग घेत म्हणजे लोक ते श्रेय तुला जाईल ना. देवाला श्रेय भक्ताला द्यायचं असतं, भक्त काहीच करत नाही आहे. पण जणू काही भक्ताने केलं आहे असं युद्ध, जणू काही अर्जुनाने केलं आहे, जणू काही अर्जुनाने पांडवांनी कौरवांचा पराभव केला आहे. तसं कुठे आहे ते, आहे की नाही. मग मला काही जिंकायचं नसेल, तूच करणार असेल, मला काही नाही. हा मोठा तिढा आहे अध्यात्मातला. तो तिढा नाही, आपल्या उपदेशी धारणा होत नाही आहे, त्यात काही कन्फ्युजन नाही आहे की नाही. एक तर आपण म्हणजे करणार किंवा करणार नाही, आपल्याकडे दोनच पक्ष असतात. मी करेन किंवा मी करणार नाही. आपण विसरून जातो, मी जेव्हा करेन म्हणतो ते मी असतो, आणि मी करणार नाही म्हणतो ते मी असतो. हे दोन्ही मी नको आहे, तिथे अध्यात्म सुरू होतो की नाही. मी करणारा आहे, मी करता, हा मूर्खपणा आहे, हे अज्ञान आहे. आणि मी करणार नाही हे पण आहे. तू अर्जुना म्हणतो आहेस की मी युद्ध करणार नाही. स्वभावजेन कौंतेय कर्तुम नेच्छसी अन्मोहात करिष्यसी अवशोऽपि तत्. माझी इच्छा नाही युद्ध करण्याची, कर्तुम न इच्छसी मोहामुळे, मूर्खपणामुळे म्हणतोयस तू की मी युद्ध करणार नाही. करिष्यसी अवशोऽपि तत्. तूच युद्ध अवश्य होऊन, लाचार होऊन तुला करावंच लागेल की नाही. हे जर समजलं, मग भगवंताची सेवा करा की नाही. ती पूजा आहे, ती शुद्ध भक्ती आहे. कर्ता भाव सोडून करा. मी करणारा आहे हा अभिमान सोडून तुम्ही कर्म करा, त्याला लीला म्हणतात की नाही. मंचावरच काहीतरी चालू आहे, रामायणाचं मंचन चालू आहे की नाही. ती सगळेच पात्र आहे, तुम्ही तिथलं एक पात्र बना. मुख्य पात्र रामाचंच आहे की. ती रामलीला आहे, पण तुम्ही काय त्या रामलीलेमध्ये काहीतरी तुम्हाला माकडाची भूमिका मिळाली आहे की नाही, किंवा आणखी कोणाची भूमिका मिळाली. काही छोट्या छोट्या भूमिका बरेच असतात, एक्स्ट्रा असतात तिथे, कारण बऱ्याच लोकांची गरज असते की नाही. तुम्ही तिथे आहात, पण तुम्ही पण महत्त्वाचे आहात. कारण काय, ते मंचन जे आहे ते त्या होण्याच्या दृष्टीने तुमची उपस्थिती आहे तिथे. मुख्य आहे रामच आहे तिथे, ती रामाचीच लीला आहे. पण रामाच्या लीलेमध्ये तुम्ही सहभागी होता की नाही. त्याच्यामुळे काय होते, रामाची कृपा होते तुमच्यावर की नाही. हे संपूर्ण विश्व ही लीला आहे, खेळ आहे की नाही. त्या खेळामधले तुम्ही त्याचे सवंगडी आहात की नाही. जसं गोकुळामध्ये कृष्ण हा होता, मुख्य पात्र होतं, ते सगळे सवंगडी आहेत, मित्रांबरोबर होतो आहे, ते सवंगडी आहेत. ती म्हणून लीला होती, कृष्णलीला तीच आहे. ते सगळे सवंगडी, ते कृष्णलीलेमध्ये सगळ्या खेळामध्ये ते सवंगडी पण असतात तिथे. तुम्ही भागवत वाचलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. तसं हे याला म्हटलं इथे भक्तियोग आणि कर्मयोग, दोन योग झाले इथे. समाधियोग आपण बघितला की नाही, चित्ताची स्थिरता की नाही. ही करता करता त्याला इथे म्हटलं आहे चित्त शुद्ध होतं की नाही. शुद्ध होतं म्हणजे चित्तातले जे अहंकार असतो, हे सगळं आपण गेल्या वेळी 2-3 वेळा बघितलं आपण. ते अहंकाराचाच फक्त, ज्यामुळे आपल्याला देवाचं दर्शन होत नाही आहे. कुणी समाधीनंतरही भक्त मी हा भाव राखतात. मी दास, तुम्ही प्रभू, मी भक्त, तुम्ही भगवान, असा भक्ताचा भाव असतो. हा असला अभिमान ईश्वर लाभानंतरही राहतो, जात काही नाही. या अभिमानाचा अभ्यास म्हणजे सवय करता करताच परमेश्वराची प्राप्ती होते. याचंच नाव भक्तियोग. वंडरफुल आहे की नाही. कितीतरी प्रकारे बघा, ह्या आपल्या मनाचे कितीतरी कंगोरे असतात, कितीतरी बाजू असतात. त्या सगळ्यांना तुम्हाला स्पर्श करावा लागतो, सगळ्यांना विचार घ्यावा लागतो की नाही. शेवटी माणसाचं मन आहे ते विचित्र असतं, किंवा कसे जे काय असेल ते असतं की नाही. ते ह्युमन नेचर आहे. कोणतीही गोष्ट ह्युमन नेचरला तुम्ही लक्षात न घेता केली ते फेल होते. जगातले मोठे मोठे सिद्धांत फेल झाले का झाले. भारतातला सनातन धर्म हा फेल का होत नाही. आम्ही सर्वांना पुरून उरलो आहे आपण म्हणतो आहे, स्वामीजींनी म्हटलं आहे.
की नाही. शतकानुशतक होत आलेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीतीन झाले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा आपला हा भारत देश आहे असं स्वामी म्हणतात की नाही. आपण पुरून का उरलं का? आपण ह्युमन नेचरचा खूप विचार केला आहे. सनातन धर्माने ह्युमन नेचरचा विचार केला आहे. मग तो कोणतेही राजकीय क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही त्याचा ह्युमन नेचरचा विचार नाही केला, माणसाच्या मनाचा विचार नाही केला. माणूस हा माणूस असतो, स्त्री ही स्त्री असते, पुरुष हा पुरुष असतो, लहान मुलं असतं. त्वम स्त्री त्वम पुमानसी त्वम कुमार उत, हे गेलं आहे उपनिषदाने विचार केला आहे की नाही. कशाला पाहिजे म्हणून मानव म्हटलं चाललं असतं की नाही. श्वेताश्वतर उपनिषद आहे की नाही. त्वम स्त्री, देवा तू स्त्री आहेस, त्वम पुमान, तू पुमान म्हणजे पुरुष आहे, त्वम कुमार, तू कुमार आहेस छोटा, त्वम कुमारी, त्वम जातो, तू वृद्ध पण आहेस, जातो भवसी जीर्णेनं जातो, म्हणजे वृद्धावस्थामुळे हातात दंड घेऊन जाणार तूच येतो. त्वम जातो भवसी विश्वतोमुखा, जिथे आहे तिथे तूच आहेस, विश्वतोमुख आहे तू. तू सोडून काहीच नाही. हे सगळे जे आकार आहेत, स्त्री पुरुष कुमार कुमारी किंवा वृद्ध वगैरे जे काही आहे, ते वेगवेगळ्या आकारातला तू आहेस. त्वम जातो, जात म्हणजे जन्म, म्हणजे निर्मित, सृष्ट झाला आहे. तू ह्या सर्व रूपांमध्ये उत्पन्न झाला आहेस, आमच्यासमोर तू प्रकट झालेला आहेस. या सगळ्या रूपांमध्ये त्वम स्त्री त्वम पुमानसी त्वम कुमार उतवा कुमारी त्वम जीर्णो दंडेन वंचसी त्वम जातो भवसी विश्वतोमुखा, हा मंत्र आहे श्वेताश्वतर उपनिषदातला आहे की नाही. मी तू सोडून काहीच नाही, जितक्या आकृत्या आहेत त्या तुझ्याच आकृत्या आहेत की नाही. पण ह्युमन नेचरमध्ये प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं आहे की नाही. एकाचं याला माहीत नसतं, त्याचं त्याला माहीत नसतं. लहान मुलाचं आईवडिलांना माहीत नसतं, मुलीचं माहीत नसतं. ती मुलगी वेगळी आहे, मुलगा वेगळा आहे, मुलगा म्हणजे मुलगा म्हणून वेगळा आहे, मुली म्हणून वेगळं, प्रत्येकाचं मन वेगळं असतं, शरीर वेगळं असतं की नाही. त्यात काही अडचण नाही. पण लक्षात घ्या, ते वेगळं वेगळं यासाठी केलं आहे की ते त्याची आवश्यकता आहे, नेचर आहे, ते ह्युमन आहे, ह्युमन सृष्टी आहे ते. या त्याच्यामध्ये माणसंच आहे का? पशु आहे, पक्षी आहे, काय नाही, झाड आहे, झुडपं आहे, सगळंच आहे, विविधता आहे. ते सगळ्या गरजेच्या गोष्टी, आवश्यक गोष्टी, यातून काहीच वगळता येणार नाही. फक्त त्याचं नेचर लक्षात घ्या की नाही. म्हणजे पुरून उरला आहे स्वामीजी म्हणतात. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या गोष्टी वेदांतानी किंवा वेदानी, गीता म्हणजे काय आहे, गीता सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आहे बघा. त्याचं खूप विचार व्हायला आहे. वचनामृत काय आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. याचं कारण त्यांना सगळं माहिती आहे, नेहमी समाधीत राहतात श्रीरामकृष्ण. त्यांना जबरदस्तीने आपलं मन खाली आणलं, मला आई माझ्याशी बोलायचं आहे, मला सगळं सांगायचं आहे की नाही. ते इथपर्यंत मन येतं आणि ते खूप प्रयत्न करतात सांगण्याचा. त्याच्यानंतर काय अनुभव येतात सांगू शकत नाही, तर मन एकदम समाधी चालतं. पुन्हा आणतात, पुन्हा खूप प्रयत्न करतात, आज सगळं सांगून टाकणार तुम्हाला. काय इथपर्यंत सांगू शकतात, मन इथपर्यंत येतं ना की नाही, इथपर्यंत सांगू शकतात, कंठापर्यंत जेव्हा येतं त्याच्यानं सांगता येत नाही त्यांना. शेवटी ते रडायला लागतात, अरे मला तुम्हाला सगळं सांगून द्यायचं आहे अरे, पण आई माझी करूच देत नाही. आता इथलं गेल्यानंतर तुम्ही काय सांगणार, त्याचं छान वर्णन आहे लिहिलेल्या प्रसंगामध्ये की नाही. त्याच्यानंतर तुमचं प्रज्ञाच राहत नाही, बोधच राहत नाही की नाही. त्या बोधाच्या पलीकडे असं तुम्ही कसं काय व्यक्त कशी करू शकणार. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, उपनिषद म्हणतात तिथे जाऊ शकत नाही. मन आणि वाणी परत येते न प्राप्त करता, पण ते प्रयत्न करतात आहे भक्तांसाठी. ते मला जमत नाही म्हणतात. ते म्हणतात उपस्थित, अरे काय विषय, ते त्यांना चांगलीच गोष्ट सांगायची आहे पण आई त्यांना का सांगू देत नाही. अरे ती गोष्ट अशक्य आहे की नाही. पण ह्युमन नेचर लक्षात घेऊन जर कोणती गोष्ट केली तर ती यशस्वी होते की नाही. आधी ज्याच्यासाठी आहे त्याला समजून घ्यावं लागेल की नाही. त्याला समजून न घेता कोणतीही गोष्ट केली, तो काय आहे, त्याचं मन कसं आहे, त्या शरीराचा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी असते. आणि पुन्हा मनुष्यामध्ये फरक असतो की नाही. प्रत्येकाचं सगळ्यांना तुम्ही एकाच साच्यात टाकला, हा कोटा आहे तुम्ही सगळ्यांनाच घालू शकता असं नाही की नाही. प्रत्येकासाठी वेगळं कापड बेतावं लागेल की नाही. प्रत्येकाचे जोडे वेगळे असतात की नाही. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, प्रत्येकाची योग्यता वेगळी असते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की ईश्वरावर प्रेम नसल्यास उपदेशाची धारणा होणार नाही की नाही. म्हणजे सगळं मिळून काय, तो भाव आणि प्रेम की नाही. एक
प्रेम निर्माण झालं पाहिजे. जसं आपण सुरुवातीला बघितलं की देशप्रेम म्हणजे काय, हा देश आपला आहे की नाही, भाषा आपली आहे, जे काय असेल ते, हा माणूस आपला आहे. कारण प्रेम म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय, ती ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे, अव्यक्त गोष्ट आहे की नाही, सूक्ष्म गोष्ट आहे. आमचं प्रेम आहे, पुष्कळ प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे म्हणजे काय नेमकं आहे की नाही. आय लव्ह यू म्हणजे काय नेमकं, म्हणता लव्ह यू काय नसतं, काही दिवसांनी दिसायला लागतं ते प्रेम वगैरे काही नसतं. कारण काय, ते वाटतं आपातत वाटतं, बरोबर वाटतं, तसं काही नसतं ते आहे की नाही. मग कशावरून आहे ते म्हणतात, इथे त्याचे निकष दिले आहे, ते फार महत्त्वाचे आहेत की नाही. त्याने एक उदाहरण पण दिलं आहे. जसं आता ते नाही लागू होत नाही, आता पूर्वीचं काही लागू व्हायचं, कारण पूर्वीची फोटोग्राफी होती, त्याला सिल्वर नायट्रेट लावायचं, काळा काच असायचा, त्याच्यावरती यायची, मग ते करायचं. आता पण प्लास्टिकच्या फ्लेम हे आल्या. आता तर काय तुमच्याकडे मोबाईलच आहे. आता बराच मध्ये काळ गंगेतलं पाणी खूप वाहून गेलं आहे की नाही. पण प्रिन्सिपल एकच आहे की नाही, ते काचे सिल्वर नायट्रेट्स आहे, त्याच्यावर उघडायचं. ते नसेल, नुसती काच असेल तर तुम्हाला फोटो उत्पन्न होणार नाही. तसंच प्रेम असेल तर ती गोष्ट काय होईल आहे, तुमच्याशी जोडली जाईल. ती नसेल तर ती जोडली जाणार नाही. म्हणून इथे त्यांनी उदाहरण, ती वस्तू समोरून जाळण्याचं तू ती काच आपली जशीच्या तशीच कोरी चक्क. जसं आरशासमोर उभं राहतो आपण आणि आपण पूर्ण पक्क छान चक्क दिसतो, पण बाजूला गेल्यानंतर ती आपली प्रतिमा पण बाजूला जाते. तसंच ऐकताना आपल्याला कळतं, आणि गेल्यानंतर आम्हाला काहीच कळतं, विसरून गेलो की नाही. अर्जुनही म्हणतो विसरून गेलो. अनुगीता आहे महाभारतामध्ये की नाही. महाभारत युद्ध झाल्यानंतर आता ती बऱ्याच सांगितले मी, इथे सांगायची गरज नाही. अर्जुन म्हणतो विसरून गेलो मी की नाही. त्यावेळी मी जरा फार टेन्शनमध्ये होतो, युद्ध चालू होणार, फार दुःखी होतो, विषाद होता वगैरे वगैरे. तू सांगितलं, मी ऐकलं, मी प्रश्न विचारले, तू उत्तर दिलं, सगळं झालं ते. परंतु त्यावेळी नाही म्हटलं तरी मी फार ताणतणावात होतो. आता छान आहे, आपण पिकनिकला आलो, छान आहे, सगळे झाड आहे, पक्षीचा कलरव चालू आहे, पक्षी पूजन करतात आहे, नदी वाहते, खूप छान छान आहे, आता पिकनिक लावलो आहे. पण आताच सांग मला जरा, मी जरा स्थिर आहे, मलाही वेळ आहे, तुलाही वेळ आहे, आपण दोघंजणच आहोत नाही. आता जरा ते गीता सांग मला की नाही. त्याला अनुगीता म्हणतात. अनु म्हणजे नंतर. ती एक गीता होऊन गेली जी आपल्यासमोर आहे, ती अनुगीता आहे, नंतरची गीता, त्याला अनुगीता म्हणतात. महाभारतात आहे ती. आता कृष्णाने काय म्हणा, अरे अच्छा बरोबर आहे, तू माझं तुझं म्हणणं पटतं मला, की तू तिथे टेन्शनमध्ये मला माहीत आहे की नाही. ते वर्णन आहेच गीतेमध्ये, पहिल्या अध्यायात त्याचं फार छान वर्णन आहे की नाही. आणि आता छान थंड थंड छान छान आहे की नाही. म्हणजे वातावरण अनुकूल आहे ऐकण्याला आणि सांगणाऱ्याला. असं कृष्णाने उत्तर द्यायला पाहिजे होतं. नाही, तसं नाही आहे महाभारतामध्ये. कृष्ण त्याची चांगली कान उघाडणी घेतो. आपल्या काय म्हणतात, अलंकारिक भाषेत म्हणायचं मेटाफोरिकल लँग्वेजमध्ये, तर कृष्णाचे कान धरून चांगले हलवले खाली की नाही. तू दगड आहे म्हटलं की नाही, तू महामूर्ख आहे. बरंच त्याला जसं गीतेमध्ये आहे ना, क्लैब्यम मास्मगम पार्थ, भरपूर त्याची हजेरी घेतली, तशी त्या अनुगीतेमध्ये त्याची पहिली हजेरी आहे अर्जुनाची. तू इतका कसा मूर्ख आहे, तुला सांगितलं त्यावेळी तू कसं ऐकलं, विसरून कसा काय गेलास, ते चांगली कान कसं काय विसरून गेलास तू. मी त्यावेळी योगाभ्यासात होतो, सांगितलं, आता तू पुन्हा सांगणार नाही. आणि सांगितले नाही कृष्ण, अनुगीता नाही. म्हणून ही गीता प्रसिद्ध आहे, भगवद्गीता प्रसिद्ध आहे, अनुगीता प्रसिद्ध नाही आहे. आहे अनुगीता पण चांगली आहे की नाही, पण ही नाही आहे भगवद्गीता. तिथे उपनिषद ज्ञान नाही आहे, गौण ज्ञान आहे. हे सिद्धांत नाही त्याच्यामध्ये, अशा प्रकारचे नाही आहे, ते गांभीर्य नाही आहे. चारही पुरुषार्थांचा जो समन्वय गीतेमध्ये दिसतो, चारही योगांचा समन्वय जो गीतेमध्ये दिसतो भगवद्गीतेमध्ये की नाही. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, ही ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र ते एकामध्ये दिसतं आहे की नाही. ते तुम्हाला कुठे दिसणार नाही पुन्हा, नाही की नाही. स्वामी म्हणतात, हे जे कृष्ण सांगितलं ना, कृष्ण ते पुन्हा तुम्हाला कोण जगात पुढं बघायला मिळणार नाही. हे उपदेश बघायला मिळणार नाही, तुम्हाला काय ते बुद्धिमत्ता मग बघायला मिळणार नाही, ते इंटेलिजन्स पण तुम्हाला बघायला मिळणार, जे कृष्णाने जे गीतेत दाखवलं आहे ते. म्हणजे काय, ती धारणाशक्ती आहे. अर्जुनाला धरून ठेवता आलं नाही. आणि स्वाभाविक आहे, आपण तिथं आपण काही जास्ती दिवे लावले असं वाटत नाही आहे की नाही. आपण त्याच्यापेक्षा अर्जुन कुठे ना आपण कुठे. परंतु मुद्दा हा आहे की भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे की नाही. अर्जुनाचं कृष्णावर प्रेम होतं, खूप होतं, ते सख्य भक्ती आहे.
परंतु उपदेशाचा जो ग्रहणशक्ती लागते त्याला, त्याप्रमाणे साधना करावी लागते की नाही. ऐकल्यानंतर साधना करावी लागते, त्याप्रमाणे वागावं लागतं, त्याप्रमाणे प्रयत्न करावे लागतात. जे सांगितले त्याला इथे ते करण्यासाठी तुम्हाला काय हे सगळं उपास तापास वगैरे लिहिलं सगळं त्याच्यामध्ये. जप तप हे सगळं करावं लागतं. त्याला वैदिक भक्ती म्हणतात. हवे करता पंख्याची जरूर असते. नाही, पंखा असेल तर हवा मिळते. ईश्वरावर प्रेम उत्पन्न व्हावं म्हणून जप तप उपवास करायचा, व्रत वैकलं सगळं करा. आपण करतो. आता श्रावणच महिना आहे गेला, तो आता चतुर्मास आहे की नाही. पण दक्षिणेचा वारा जेव्हा व्हावा लागतो तेव्हा लोक पंख्याला रजा देतात. ईश्वरावर अनुराग प्रेम आपण जमल्यात जपादी कर्मे गुण, हे सगळं करा, खूप करा, खूप करा. पण त्याचा उद्देश विसरू नका. आपण करतो आणि उद्देश विसरू नव्हतो. त्याचा उद्देश आहे ईश्वरावर प्रेम उत्पन्न होणं. आपल्याकडे बरंच लावून ठेवलं आहे. जप तप उत्सव सणवार किती आहे. त्याचा उद्देश आहे की तुमच्यामध्ये ईश्वरावर प्रेम उत्पन्न व्हावं. आणि भारतामध्ये धर्मावर प्रेम आहे, ईश्वरावर प्रेम आहे, ब्रह्मावर प्रेम आहे, मुक्तीवर प्रेम आहे. याचं कारण काय, सगळं आहे म्हणून आहे. तर मंदिर आहे, देव आहे, उत्सव आहे, सणवार आहे, घरी आहे, बाहेर आहे, दारी आहे, एवढं सगळं. याच्यामुळे हा धर्मप्राण देश आहे म्हणतात स्वामीजी. म्हणतात धर्मप्राण, या देशाचा प्राण हा धर्म आहे. याचं कारण काय, हे सगळं आहे म्हणून आपण हिंसक नाही आहे. कारण आपल्याला हिंसक उजळणे, कारण आपण ह्या सगळ्या देवाला घेऊन राहतो आहे, धर्माला घेऊन राहतो आहे. त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी भारतामध्ये येऊ शकत नाही. जर आपण याला सोडलं तर म्हणतात भारतातच गेलं भारताचं. नाही, भारताचं वैशिष्ट्य आहे धर्म आणि अध्यात्म. हे जगात कुठेच नाही आहे की नाही. जे आहे ते जे आहे त्याला तुम्ही धर्म म्हणा, अध्यात्म म्हणा, काही म्हणा, पण ते नाही आहे की नाही. मुक्त व्हायचं असेल इथेच यावं लागेल, भारतातच यावं लागेल. भारत सोडून हे अध्यात्मज्ञान कुठेही नाही आहे, मुक्तीचा मार्ग कुठेही नाही आहे. तुम्हाला हिंदू धर्माने श्रीरामकृष्ण त्यांचा जो लेख वाचा, फार सुंदर लेख आहे की नाही. लीलाप्रसंगाच्या प्रारंभी त्यांनी दिला आहे, लीलाप्रसंगाची प्रस्तावना म्हणून. मग कळलं की स्वामींचं मत काय होतं. स्वामी जग हिंडले आहे, ते महापुरुष होते की नाही. त्यांच्याविषयी काय बोलायचं, पण त्यांची मतं मात्र स्पष्ट आहे की नाही, की हे ह्यातूनच काय घडत असतो, देशाचा देह घडत असतो, देशाचं मन घडत असतं, देशाचा आत्मा घडत असतो. त्याला ती धक्का लावू नका की नाही. आपण वेळ संपलेली आहे, पण इथे एक वाक्य आहे श्रीरामकृष्णाने दिलं की नाही. जसं सापाच्या शेपटीवर जर पाय पडला तर त्याचं संपूर्ण शरीर विव्हळतं असं म्हटलं आहे की नाही. तसंच साधक जीवनावर कुठे जर इजा झाली त्याच्या संपूर्ण जीवनावर परिणाम होतो की नाही. तसंच हे देह जो आहे, भारताचा देह आहे, याच्या धर्मावर जर काही इजा झाली तर त्या संपूर्ण त्याच्या समाज शरीरावर परिणाम होतो. त्याच्या संस्कृतीवर, सभ्यतेवर, त्याच्या संपूर्ण जीवनावरच परिणाम होतो. त्यामुळे हा अध्यात्म म्हणजे काहीतरी अशी काहीतरी म्हणजे बाय प्रॉडक्ट नाही आहे, हे मुख्य आहे. प्राण हा मुख्य असतो जीवनामध्ये. प्राण आहे तो पण सगळं काही आहे, प्राण नाही म्हणजे काहीच नाही आहे. तसंच भारतामध्ये अध्यात्म आहे, अध्यात्म समजणारे लोक आहे, सांगणारे लोक आहे, तर भारत आहे. त्याला भारत म्हणा तुम्ही. ते नाही आहे म्हणजे भारत नाही म्हणायला काही हरकत नाही. मग ते युरोप आहे, जपान आहे, चीन आहे, कुठे काय आहे, काहीच नाही आहे की नाही. जे आहे ते नुसतं नावाला आहे, की नावाला आहे की नाही माहीत नाही, पण आहे म्हणूया नावाला. आपण थोडंसं उदार होऊया आहे की नाही. पण खरं काही आहे म्हणून इथे या इतकं मत हा व्यक्तीसाठी, देशासाठी आणि जगासाठी आवश्यक आहे. पुढच्या बघूया याच्यामध्ये. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाद्रितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.